मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण न्यू ट्रेंडिंग फ्रंट नेक डिझाईन कटिंग आणि टिचिंग करणार आहे। प्लस आपण याच्यासोबत मागील भाग आणि बाहीसुद्धा कटिंग दाखवणार आहे। मागील भाग ठेवूनच आपण पुढचा भाग छापून घेणार आहे। एकदम सोप्या पद्धतीत मी पुढील भागाची कटिंग दाखवणार आहे। आणि या पद्धतीने परफेक्ट फिटिंग शिकायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। हे आपला अस्तर आहे, हा आपला ब्लाऊजचा कपडा आहे। चला आपण ब्लाऊज आकायला घेऊया। मी सगळ्यात पहिला कपडा डबल करून घेतला आहे आणि खाली एक सरळ लाईन आखून घेतली। उंची आपली ब्लाऊजची 12.5 इंच आहे, त्यात मी 1 इंच प्लस केलं आहे। सेम प्रोसिजर तुम्हाला करायचं आहे, तुमचं माप या ठिकाणी घ्यायचं आहे। आणि ही लाईन आखते मी शोल्डर लाईन। शोल्डर आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे, कारण हे माप लहान आहे। फक्त कमर 26 आहे, म्हणून छातीसुद्धा कमी आहे, म्हणून मी शोल्डर आणि मुंडा सेम 5 इंच घेतला आहे। मी 5-5 इंचाला 2-3 ठिकाणी मार्किंग केली आणि ही मुंढा लाईन आखली आणि ही छाती लाईन आखली, त्यामुळे आपल्या लाईनी तिरक्या जात नाहीत, सरळ येतात। आता आपण कमरेप्रमाणे पूर्ण माप आता इथून पुढे आखणार आहे। कमर आपली 26 आहे, 26चा चौथा 6.5 इंच, त्यात तुम्हाला 2.5 इंच प्लस करायचं आहे, तर हे 9 इंच। मी 9 इंचाला कमरेला मार्किंग केली, 9 इंच मी छातीला मार्किंग केली, कारण आपली छाती 32 आहे। तुम्हाला जर छातीप्रमाणे माप काढता येत नसेल तर ही एकदम सोपी पद्धत आहे। जे तुम्ही कमरेचं माप घेता तेच छातीला घ्यायचं आहे आणि हा ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसतो। शोल्डर पट्टी मी 2.8 इंच घेतली आहे आणि गळारुंदी आपली 2.3 इंच राहिली आहे। सेम मार्किंग मी खाली केली आणि एक लाईन सरळ आखून घेतली। कमरपट्टी मी 3 इंचाची ठेवले, त्यात बॉक्स बनवला आणि असा गळ्याचा शेप दिला। आता तुम्हाला गळ्याचा शेप लहान हवा असेल तर अशी आतून तुम्ही शेप द्या आणि मोठा हवा असेल तर थोडा बाहेरून द्या, गळा परफेक्ट बसेल तुमचा फिटिंगला। तर मी एकाच बॉक्समध्ये 3 गळ्याचे शेप तुम्हाला दाखवले आहेत, फक्त तुम्हाला शेप थोडा छोटा मोठा करायचा आहे। आपण जसं आखलंय तसं परफेक्ट मी कटिंग करून घेते। आपला मागील भाग कटिंग कंप्लीट झाला आहे। आपण हाच भाग पुढील भाग आखण्यासाठी छापून घेणार आहे। मी फक्त मधला शेप कटिंग केला आहे। हे बघा, ही ओपन बाजू आहे, मी व्यवस्थित करते आणि मागील भाग हे बघा असा परफेक्ट ठेवते। बघा, आपला पुढच्या हुकाचा ब्लाऊज आहे, तर मी पिना लावून दोन्ही कपडे सरळ करून घेतलेत आणि जसा आपला मागील भाग आहे तसा परफेक्ट बाजूने आखून घेतला। इथपर्यंत प्रोसिजर समजली। आता इथून पुढं आपण पुढची उंची 13.5 इंच घेतली होती, तर तुम्हाला मागील उंची आपण 13.5 घेतली होती, तर पुढची उंची मी 14 इंच घेतले। तुमचं माप मोठा असेल तर तुम्हाला 14.5 इंच घ्यायचे, मी फक्त अर्धा इंच वाढवलं आहे। ट्रक्स पॉईंट मी 9 इंच घेते, ॲपेक्स पॉईंट 3.5 इंच घेते। वर 3.5 घेतलाय तर कमरेला तुम्हाला 3 इंचाला मार्किंग करायचे। सेम प्रोसिजर करायची आहे। कमर ट्रक्स मी 1.5 इंचाचा घेते, कारण माप लहान आहे। मापाप्रमाणे मी बाजूला तुम्हाला दाखवलंय, तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे हे ट्रक्स घेऊ शकता। कमर आपली 26 आहे, तर 26चा चौथा 6.5 इंच, जो आता आपण ट्रक्स घेतला त्याच्यासाठी 1.5 इंच आणि पुढं शिलाई मार्जिनिंग मी इथं 1.5 इंच घेतले। तुम्ही 1.5 नका घेऊ, 2 घ्या, कारण मला कमरेला शिलाई मार्जिनिंग फक्त अर्धा इंच राहिली होती। आता छाती आपली 32 आहे, तर पुढील भागासाठी तुम्हाला छातीचा चौथा 8 इंच घेतला मी आणि इथं तुम्हाला प्रिन्सेस शेपसाठी आपल्याला अर्धा इंच कपडा कट करून काढायचा असतो चुनीचा, तर त्यासाठी मी अर्धा इंच घेतलं आणि पुढं शिलाई मार्जिनिंग इथं सुद्धा मी 1.5 इंच घेतले। तर तुम्हाला फक्त ह्या ठिकाणी शिलाई मार्जिनिंग 1.5च्या जागी 2 घ्यायचे, कारण मला शिलाई मार्जिनिंग कमी राहिली होती म्हणून। बाकी ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसला होता। आता आपण मुंढा, मागील जो मुंडा आहे त्याच्यावर मी 4.5 इंचाला एक मार्किंग केली आणि अशी ट्रक्स पॉईंटपर्यंत सरळ लाईन आखली आणि त्या लाईनीचा मी मध्य काढते। लक्ष देऊन पहा, आणि जो आपण अर्धा इंच आता वाढवला होता तो अर्धा इंच मी इथं मार्किंग केली आणि असा प्रिन्सेस शेप देणं सोपं पडतं आपण अर्धा इंच पुढे घेतल्यामुळं। पुढील गळा मी 6.5 इंचाला घेते, इथं तुम्ही तुमच्या आवडीने घेणार आहात आणि खाली गळा रुंदी मी 3 इंच घेतले। वर आपली 2.3 इंच आहे। अशी मी क्रॉस बॉक्स बनवला आहे, खाली आपला बॉक्स डीप आहे आणि असा तुम्हाला शेप द्यायचा आहे। वरची आपली लाईन 38 राहणार आहे, फक्त खाली आपल्याला गोल
कटवाला गोल शेप बनवायचे आहेत. इथं आपला अपेक्स पॉईंटचा ट्रक्स येणार आहे. इथं आपण अर्धा इंचच वर येणारे असं क्रॉस तुम्हाला कटिंग करायचं आहे. आणि सगळ्यात मेन आता पुढची प्रोसिजर, पुढील मुंडा आपण अर्धा इंच खाली येणार आहे आणि असे नवीन मुंडा शेप आपला प्रिन्सेस जिथं दुसरा आपण मार्किंग केले तिथून तुम्हाला नवीन शेप बनवायचा आहे. मी दाखवते तसं परफेक्ट फॉलो करा. आता आपण मागील भाग पुढील भागावर ठेवला तर दोन्ही भाग बरोबर आहेत, तर आपल्याला अर्धा ते पाऊण इंच क्रॉस कट करावा लागतो. तर आपल्याला मागचा भाग सुद्धा अर्धा इंच क्रॉस कट करायचा आहे. तर हे बघा मी आखून घेतला मागचा भाग आणि पुढचा भाग असा क्रॉस मी लाईन आखली आहे. लक्ष देऊन पहा आणि सेम प्रोसिजर करा आणि हे कट वर्क बरोबर शेप द्या. आणि तुम्ही हे आता नाही आखले, कॅनव्हासवर जरी आखले तरी चालतात. मी आत्ताच आखले आणि कटसुद्धा केले आहेत. आणि जसं आपण मगाशी मार्किंग केली त्याप्रमाणे मी परफेक्ट कटिंग करून घेते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मी 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग वाढवले, तुम्हाला 2 इंच वाढवायचे. पुढील भागासाठी मागील भागासाठी परफेक्ट आहे. आणि ह्याला आपण कॅनव्हास कप अटॅच करणार आहे म्हणून मी ह्याला डबल अस्तर कट करून घेतले. एक ब्लाऊज बरोबर राहील, मध्ये कप येतील आणि कपच्या वरून एक अस्तर येईल असं म्हणून मी हे डबल पीस कटिंग केले आहेत. पुढचे बाही मी रुंदी 7.5 इंच घेतली आहे. बाही उंची जी आहे त्यात 1 इंच प्लस करायचं आहे. मी बाही उंची 10 इंच घेतले. मुंडा अवतार मी 3 इंच घेतला आहे आणि असा तुम्हाला मुंड्याचा शेप द्यायचा आहे. दंड आपले 4.5 आहेत, त्यात 1.5 इंच प्लस करून 6 इंच आणि छातीचा 6वा भाग 6.5 आणि 1.5 इंच पुढं असं मी चक करते आणि नंतर बाही कटिंग करून घेतली. आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. आपलं अस्तर कटिंग कंप्लीट झाले. आता ब्लाऊजचा कपडा मी परफेक्ट ठेवते आणि आपल्याला सगळ्यात पहिला बाही कटिंग करायची आहे. डबल कपडा आहे तुम्ही बघितलं. सेम आपल्याला पुढील भागसुद्धा असा डबल, अस्तर पण डबल आहे आणि ब्लाऊजचा कपडा पण डबल आहे. परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे आणि मागील भाग हा बंद भागाकडेच मी मागील भाग ठेवला आहे. आणि आपल्याला सगळे पीस हे बघा मी असे परफेक्ट कटिंग करून घेतले आहेत. आता तुम्हाला इथं शिलाई मारून घ्यायची आहे, नंतर पिना काढायचे आहेत. बाही तुम्हाला शिवून घ्यायची आहे. आता पुढील भाग आपण शिवणार आहे, कसा शिवायचा बघणार आहे. मी आता अस्तरचे पीस दाखवले जे कपच्या वरून लावणार आहे आणि हे आपण ब्लाऊज पीस बरोबर अस्तर शिवला आहे. पिना लावून घेतले आहेत, परफेक्ट कटिंग केलं आहे आणि हे काट आहेत. आणि हे पुढच्या गळ्यासाठी कॅनव्हास मी असं कट करून चिपकून घेतलं आहे. हे बघा मी शिलाई मारून पिना काढून घेतले आहेत. आपले पिना काढून शिलाई मारून अस्तर आणि पीस जॉईंट केलेला आहे. आता हे काठ बघा, असे आपले काठ शिल्लक राहिले होते तर मी मधून कट केला आहे. एका बाजूला अर्धा काठ आणि दुसऱ्या बाजूला दुसरा अर्धा काठ. आता काठ आपला खूप पातळ आहे तर मी शिलाई मारून घेते दोन्ही बाजूने आणि अशी छान पट्टी बनवून घेतली. आता ही पट्टी तुम्हाला इथं शिलाई मार्जिनिंग सोडायची आहे आणि ही पट्टी अशी इथं अटॅच करायची आहे. केली पट्टी अटॅच, दुसऱ्या बाजूनी पण करून घ्या आणि एक्स्ट्रा पट्टी कट करून काढा. आता हे आपल्याला कप वरून लावायचं अस्तर आहे तर आपण याच्यामध्ये सुद्धा आपण कॅनव्हास टाकला असतं, पण आपलं अस्तर ब्लाऊजचा कपडा एवढा पातळ आहे की ते दिसलं असतं म्हणून मी कॅनव्हास दुसऱ्या कपड्यावर चिपकून घेतला आहे. हे बघा, तर आता बाजूने तुम्हाला अशी शिलाई मारून कॅनव्हासला फोल्ड करायचं आहे आणि नंतर हा बरोबर तुम्हाला पिना लावून घ्यायचे आहेत. आणि शिलाई तुम्हाला कॅनव्हासवर नाही मारायची, मी पुढे कपडा एक्स्ट्रा सोडला आहे. कॅनव्हासवर मारली तर तुम्हाला तो जो गोल शेप आहे कट ते बनत नाहीत बरोबर. तर तुम्हाला कॅनव्हासच्या बाजूनी कपड्यावर शिलाई परफेक्ट कॅनव्हासच्या बाजूनी मारून घ्यायची आहे. तुम्हाला इथं शेप परफेक्ट शिवायचं आहे बघा, मी हळूहळू शिवून दाखवते आणि इथं तुम्हाला बरोबर कॅनव्हासवर जसं मी दाखवते त्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे. आता मी चेक करते तर वर बरोबर आले, खाली थोडी माझी पट्टीपासून लांब आहे तर मी 1 टाका पुढे येते. हे बघा 1 टाका पुढे आली, सुई खाली अटकवली आणि परत शिलाई एक मारली. आता जिथं आपण पट्टी लावली आहे काटाची त्याच्या बाजूला बरोबर आपली शिलाई आली आहे. असं चेक केल्यानंतर आपल्याला ही पट्टी मध्ये कट टाकून घेतलेत मी सगळीकडं आणि नंतर अशी पट्टी करून घ्यायची आहे. हे बघा फिनिशिंग सोबत आपली पट्टी तयार होते. हे बघा तयार झाली आहे. आता तुम्हाला याच्या बाजूने एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे.
मी याला फिनिशिंग शिलाई बोलते, तर फिनिशिंग शिलाई एक मारून घ्यायची आहे. आपण जे अस्तरवर मारतो, फोल्ड करायच्या कपड्यावर मारतो, त्याला मी दाबटीप बोलते. आता मी थोडी पट्टी रिकामी ठेवले का, तर आपल्याला पाठीमागचा भाग हे बघा मी असा रेडी केला आहे. त्याला मी पायपिंग लावले गळ्याच्या बाजूनी, तर हा आपल्याला याच्यामध्ये अटकून गळा बरोबर बनवायचा आहे. तर आता आपला गळा रेडी बनवून, तर मी हे बघा जे आपले प्रिन्सेस शेप आहे, दुसरा पीस आहे, मी अटॅच करते. मला पीस थोडा कमी पडला होता, तर मी हा असा खेचून घेतला आहे, थोडा थोडा खेचून लावला आहे. हलकासा खेचल्यावर हा परफेक्ट बसला आहे. तर तुम्हाला जर लावायला कमी पडत असेल तर थोडा खेचून घ्या. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो पुढं वर वाढवायचा तो दाखवेलच. तर आता इथं तुम्हाला दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई दिल्यानंतर आपण अपेक्स पॉईंटला एक लाईन आखली होती, तिथं तुम्हाला एक ट्रक्स टाकून घ्यायचा आहे. हे बघा इथं आपण ट्रक्स टाकला. मागचा पुढचा सेम प्रोसिजर करायची आहे. आपला पुढील भाग रेडी आहे. तर आता हे बघा मी शोल्डरसुद्धा जोडून घेतले आणि एक्स्ट्रा कपडा शोल्डर जोडून जोही असेल तो कट करायचा आहे. आणि आता आपण मी बोलू ह्याला आपण पॅड अटॅच करतो किंवा ह्याला कॅनव्हास कप जे तुमच्याकडे बोलतात ते, असा त्याचा मध्य काढायचा आहे आणि बरोबर ट्रक्स पॉईंटला तुम्हाला हा अटॅच करायचा आहे. हे बघा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, अटॅच करायचं आहे. आपला पॅडसुद्धा अटॅच झाला आहे. आता ह्याच्या बाजूने बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे ब्लाऊजचा कपडा आणि आपण जो पॅडच्या वरून जे अस्तर लावलं आहे ते दोन्ही शिलाई मारून एक करायचं आहे. ह्या बाजूला पण सेम प्रोसिजर करून घ्या. दुसऱ्या बाजूला मी एकच बाजू करून दाखवली, दुसरी दाखवली नाही. आणि हुकाई पट्टी अटॅच करा. आपली हुकाई पट्टी अटॅच करून होत आहे. हे बघा अशी परफेक्ट मी याचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन तो पाहू शकता. आपल्या दोन्ही पट्ट्या परफेक्ट फिनिशिंगसोबत जोडून झाल्या आहेत. आता पट्ट्या एकमेकावर ठेवायच्या आणि जो एक्स्ट्रा पट्टी असेल त्याची कट करून काढायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कमरपट्टी अटॅच करायच्या आधी पुढील कमरपट्टी आपण अटॅच केली नाही आहे, तर असं चेक करायचं आहे. खाली एक्स्ट्रा पट्टी आहे तर ती पण मी कट करून काढली आहे, कारण आपण पाठीमागची कट केली नव्हती. तर त्याच्यानंतर दोन्ही चेक केल्यानंतर हे बघा अशी बाही अटॅच केली, सरळ शिलाई मारून घेतली, कपडा पलटी केला आणि आता एक शिलाई मारून घ्यायची तुम्हाला. आता आपली कमर 26 होती, तर 26चा चौथा 6.5 इंच. तर हे इथं अर्धा इंच शिलाई मार्जिनिंग माझी राहिली आहे. बघा इथं सुद्धा 6.5 घ्यायचं आहे, कारण आपला पाठीमागचा पुढचा डीप नेक आहे. तर अर्धा इंचच माझी शिलाई मार्जिनिंग राहिली आहे. तर तुम्ही फक्त पुढील भागामध्ये अर्धा इंच वाढवलं तर इथं तुमचं पाऊण ते 1 इंच शिलाई मार्जिनिंग राहणार आहे. हे बघा काकेमध्ये शिलाई तंतोतंत जोडल्या गेल्या आहेत. फिटिंग करून ब्लाऊज रेडी झाला आहे. आता मी याला एक दोरी अटॅच करते. लॉंग हात आहेत आणि हा आपला लाटचा लूक.